हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू अ ब्युटिफुल चॅनल डीसी जनता बाय सर्वत सर. आज आपण बोर्डच्या स्टुडंटसाठी 2026 चे जे मुलं बोर्डला जाणार आहे त्यांनी फिजिक्सचा पेपर कसा प्रेझेंट करायला पाहिजे, कशा प्रकारे प्रेझेंटेशन असलं पाहिजे याचं मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देणार. त्यात काही मुलांनी काय चुका केल्यात, काय चुका नाही केल्यात, काय लिहायला पाहिजे होतं, नाही लिहायला पाहिजे होतं याचं मी डेमो देतो, त्यामुळे थोडं लक्ष द्या. बरोबर, ठीक आहे. सो गाईज, फिजिक्स मध्ये सगळ्यात फर्स्ट बघा, सगळ्यात फर्स्ट तुम्हाला असतं बाळांनो आन्सर शीट. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही 10वीची बोर्डची एक्झाम दिलेली आहे, तुम्हाला आन्सर शीट्स असतं. त्या आन्सर शीट्स मध्ये सगळ्यात पहिले इथं असतो हॉलोग्राफ. इथे हॉलोग्राफ असतो, दॅट इज अ ब्लॅक कलरचा हॉलोग्राफ असतो आणि इथे बारकोड असतो. ओके, आणि तुमची इथं सेंटर नंबर वगैरे लिहायचा आहे. ते तुम्ही थोडं लक्ष द्यायचं. बरोबर, तुम्हाला 10-15 मिनिटं आधी पहिले पेपरमध्ये बोलवतात, त्यात ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. नाही तर ते रिस्पेक्टिव्ह जे तिथे इन्व्हिजिलेटर्स असतात ते तुम्हाला सपोर्ट करतात. ठीक आहे, पण पेशन्स ठेवायचे. जास्त डोक्यात कचरा करायचा नाही आणि तिथे चुका करायच्या नाही. ठीक आहे. सो गाईज, दिस इज द बेसिक थिंग. याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, कारण की 10वीची बोर्डची एक्झाम तुमची झालेली आहे. यू नो व्हेरी वेल. ओके, आता त्यानंतर बाळांनो सगळ्यात महत्वाचं, आपण एक डेमो घेण्यासाठी एक पहिले क्वेश्चन पेपर घेऊ. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मी फिजिक्सचा एक क्वेश्चन पेपर घेतो जो 2024चा आहे, आणि तो क्वेश्चन पेपर आन्सर शीट विथ दाखवतो कसा लिहायला पाहिजे. ओके, सो आपल्या क्लासमधल्या एका स्टुडंटचं मी लाईव्ह एक्झाम्पल घेतलाय, त्याचा लाईव्ह पेपर त्याचा सॉल्व्ह केला आणि त्यांनी एकदम छान पेपर लिहिलाय. ते मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, त्यात काय चुका केल्या ते सुद्धा सांगतो. ओके, 2024चा हा बोर्डचा पेपर आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बोर्डच्या पेपरमध्ये बाळांनो काय असतं, तर बोर्डच्या पेपरमध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी मिळून तुमचे एमसीक्यू आणि 1 मार्क क्वेश्चन्स असतात. त्यात नंबरिंग बरोबर बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 क्वेश्चन्स असतात, ज्यात तुम्हाला 10 मार्काचे एमसीक्यू असतात, आणि त्यातला क्वेश्चन नंबर 2 मध्ये 8 एमसीक्यूज असतात बाळांनो, 8 1 मार्क क्वेश्चन्स असतात. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन 3 टू क्वेश्चन 14, सेक्शन सी मध्ये क्वेश्चन 15 टू क्वेश्चन 26 आणि सेक्शन डी मध्ये 27 टू 31 सगळे आहेत. याची फिजिक्सची स्ट्रॅटेजी वगैरे मी तुम्हाला टाकलेली आहे, क्वेश्चन नंबर टाकलेले आहेत. आज मी तुम्हाला थोडं आन्सर शीट बद्दल सांगताय कसं लिहायला पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये सगळं दिलं आहे. यूज ऑफ लॉग टेबल इज अलाउड, यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, या गोष्टी लक्षात ठेवा. असाच क्वेश्चन पेपर राहणार आहे तुमच्याला. फ्रंट 2 पेजेस सेमच राहणार आहे. फिगर्स टू द राईट इंडिकेट्स द फुल मार्क्स. ज्या तुम्ही फिगर्स काढणार त्या फिगर्सला बाळांनो इंडिकेशन द्यायचं. जसं ऑप्टिक्स मध्ये रे डायग्राम काढत असेल तर ॲरो दाखवणं फार गरजेचं आहे. फॉर अ मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन्स ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर्ड फॉर अ इव्हॅल्युएशन. म्हणजे तुम्ही जर का ए लिहिलं, ऑप्शन बी लिहिलं, सी लिहिलं, तर जे पहिले लिहिलं तेच कन्सिडर केलं जाईल. त्यामुळे एकच आन्सर लिहायचं बाळांनो. चुकलं असेल तर खोडायचं आणि नंतर डबल लिहायचं. ऍट ए टाइम 2-2 आन्सर लिहायचे नाही. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाची फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज आणि त्याचे युनिट्स हे बऱ्यापैकी जेवढे पेपरमध्ये लागणार आहेत ते दिलेले असतात. अदरवाईज काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पाठ पाहिजेत बाळांनो. नसेल पाठ तर आपल्या फिजिक्स न्यूमेरिकलच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युनिट्स अँड फिजिकल क्वांटिटीची एक लिंक पाठवली आहे. त्यात कमेंट करून टाका तुम्ही युनिट्स म्हणून. तसं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं काय कमेंट करायला लावलं ते तुम्ही कमेंट करा, त्यानुसार तुम्हाला ती पीडीएफ येऊन जाईल. ठीक आहे, ऑटोमॅटिक. आता सेक्शन ए मध्ये सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर 1, त्यातला पहिला क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर लिहित असताना थोडे प्रॉपरली लिहायचे. बघा 1 कसा दिलाय, नॉर्मल मॅथ्स मध्ये दिलाय, हा रोमन आकड्यात दिलाय. तर जे रोमन आकड्यात दिलाय ते रोमन आकड्यातच असलं पाहिजे. तिथं आपल्या मनाने लिहायचं नाही बाळांनो, नाही तर मार्क जातील तुमचे. ओके, सो क्वेश्चन नंबर 1 हा दिलाय नॉर्मल मॅथमॅटिक्स मध्ये दिलाय, आणि बघा रोमन आकड्यामध्ये दिलाय, तर आन्सर्स लिहिताना सुद्धा रोमन आकड्यात मध्ये लिहायला पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 1 आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क ऑफ रेडियस आर अँड मास अबाउट इट सेंट्रल ऍक्सिस. काय आन्सर असेल? आन्सर जे काय असेल बघा, आन्सर कसं लिहायला पाहिजे हे बघा. सगळ्यात पहिले सेक्शन हे छानपैकी अंडरलाईन केलाय. आता अंडरलाईन करा नका करू, दॅट इज युअर पार्ट, पण प्रेझेंटेशनचा पार्ट असतो. हे बघा, तुम्हाला जे आन्सर शीट येते बाळांनो, त्या आन्सर शीट मध्ये ओके एक मार्जिन त्यांनी ऑलरेडी काढून दिलेली असते. एक मार्जिन त्यांनी ऑलरेडी काढून दिली असते बाळांनो. ओके, आपण त्याला पॅरलल एक मार्जिन काढून घ्यायची. म्हणजे बघा हा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला आहे, रोमन आकड्यात लिहिलाय. आन्सर कसं लिहायचं, तर ऑप्शन टाकायचं. कुठलं ऑप्शन येतं? आन्सर बी. 4 ऑप्शन असतात एबीसीडी, त्यातलं बी येतं, आणि फक्त ऑप्शन नाही पण त्याचा आन्सर सुद्धा टाकायचं. जसं फॉर एक्झाम्पल हे इथं तुम्हाला मी सांगितलं बी ऑप्शन. बी ऑप्शन काय? mr²/2. फक्त ऑप्शन बी लिहायचं नाही, बी सोबत ते सुद्धा लिहायचं की mr²/2. ऑप्शन लिहायचं आणि आन्सर लिहायचं. ओके, सो गाईज ऑप्शन लिहायचं, आन्सर लिहायचं. आता याचं जे सोल्युशन आहे हे सोल्युशन पेपरमध्ये लिहायचं नाही, हे तुम्हाला तर रफ मध्येच करावं लागेल. काही काही फॉर्म्युले असतात जे डायरेक्ट येतात. कधी कधी तुम्हाला रफ मध्ये कॅल्क्युलेशन रफ मध्ये करायचे, कॅल्क्युलेशन पेपरवर लिहायचे नाही. ओके, एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. मग आता बघा या स्टुडंटने एकदम छान प्रकारे पेपर लिहिलाय.
ओके, यात काही चुका मी सांगताय, कॅल्क्युलेशन लिहायचे नाही. बघा सेकंड नंबर, प्रत्येक वेळेस एकदा क्वेश्चन नंबर 1 टाकल्यावर डबल लिहायची गरज नाहीये. मग पहिल्यातला पहिला, दुसरा त्याचा ऑप्शन, तिसरा त्याचा ऑप्शन, बरोबर आहे, चौथा पाचवा, हे पहा 6वा 7वा 8वा, बरोबर आहे. एक्सप्लेनेशन कोणाची लिहायचे नाही, हे लक्षात ठेवा, चालेल. त्यानंतर आपण आलोय पहा 9th आणि 10th, 10व्या क्वेश्चन पर्यंत आलो. हे बघा इथे तुमचा 10वा क्वेश्चन संपला छानपैकी आहे. मेन क्वेश्चन आपल्याला इकडे लिहायचा आहे, सब क्वेश्चन आपल्याला इथे लिहायचे. त्यानंतर आपण जाऊ क्वेश्चन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन पेपर घे तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 मध्ये गेल्यावर तुम्हाला बघा काय येत आहे. क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 1 मार्क्सचे क्वेश्चन्स आहे. जसं डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स, हे बघा क्वेश्चन नंबर 2 आहे आणि त्यातला फर्स्ट डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स. तर बघा त्यात काय केलंय. हे बघा क्वेश्चन नंबर 2, मेन क्वेश्चन या साईडला लिहिला आणि त्याचा सब क्वेश्चन क्वेश्चन 4 मधला फर्स्ट. इथे आता क्वेश्चन लिहू नका, डायरेक्ट आन्सर लिहा. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? Centripetal force is the force acting on an object performing a circular motion which is along the radius of the circle and directed toward the center. बस, काही डायग्राम वगैरे काढायची गरज नाही, काही त्याचे फॉर्म्युले लिहायची गरज नाही. तुमचा टाइम वेस्ट करू नका. तुम्ही जर का 1-1 मार्कासाठी टाइम वेस्ट केला तर तुमचे सेक्शन डी चे 4 मार्कचे क्वेश्चन्स राहतील बाळांनो. ठीक आहे, ओके. त्यामुळे इथं जेवढं लिमिटेड आहे तेवढंच आन्सर लिहायचं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून दिलाय, व्हाय डिटर्जंट पावडर इज मिक्स विथ द वॉटर टू वॉश द क्लोथ्स. तर तुम्हाला इथे दिलाय बघा, when a detergent powder is mixed with wash the clothes, surface tension of the liquid decreases. आणि सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळे लिक्विड फ्री होतं आणि इट विल स्प्रेड थ्रू आउट द क्लोथ. बस, नॉर्मल, काही डायग्राम वगैरे काढायची गरज नाही, सिंपल. मेन क्वेश्चन इकडे लिहिले आणि इथे सब क्वेश्चन लिहिले. बघा, एखादा फॉर्म्युला विचारतात की टॉर्कचा फॉर्म्युला सांगा, मग टॉर्कचा फॉर्म्युला लिहित असताना तो टॉर्कचा फॉर्म्युला असतो एम बार क्रॉस बी बार. आता फक्त इथं फॉर्म्युला सोबत त्याच्या क्वांटिटीज लिहायच्या आहेत, लक्षात ठेवा. टाऊ बार काय, टॉर्क आहे. एम बार काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. बी बार काय, मॅग्नेटिक फील्ड आहे. सर असं लिहायची गरज काय असतं, त्याचं रिझन काय असतं. काही काही मुलं काय करणार माहिती आहे का, टाऊचा फॉर्म्युला लिहिणार, टॉर्क टाऊ बार इज इक्वल किती असतं, एम बार क्रॉस बी बार. मग त्यांनी काय केलं बाळांनो, त्यांनी कॅपिटल एम लिहिला, एकाने स्मॉल एम लिहिला, एखादा स्टुडंट लिहिल टाऊ बार इज इक्वल टू असतं म्यू बार क्रॉस बी बार. चालते, तिन्ही आन्सर करेक्ट आहे. पण प्रॉब्लेम काय, तुम्ही डिफाईन करा ना तुम्ही काय लिहिलंय. तर ज्यांनी इथं स्मॉल एम लिहिलाय त्यांनी लिहायचं स्मॉल एम बार इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ज्यांनी म्यू बार लिहिलाय त्यांनी डिफाईन करायचं इट इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे, त्यामुळे डेफिनेशन फार महत्वाची आहे. न्यूमेरिकल लिहित असताना किंवा फक्त फॉर्म्युला लिहित असताना तो फॉर्म्युला लिहायचा, त्यातले पॅरामीटर डिफाईन करा. अदरवाईज टीचरला समजणार नाही की त्याला स्मॉल एम कशाला म्हणायचं आहे. कारण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कधी कॅपिटल एमनी दाखवतात आपल्या टेक्स्टबुक मध्ये, कधी कधी तो काही टॉपिक मध्ये स्मॉल एमनी दाखवलाय, ऑसिलेशन टॉपिक मध्ये बघितला तर तो म्यूनी दाखवलाय. त्यामुळे लिहा तुमच्या मनाने काही, पण इथं डिफाईन करा. जर डिफाईन नाही केलं तर त्याला मिनिंग राहणार नाही, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बघा, हे बघा इथं क्वेश्चन आणि आन्सर, 1 मार्क क्वेश्चन आन्सर. बस, हे बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, जस्ट पुट डोल एंड गेट डन. सिंपल सिंपल क्वेश्चन येतात बघा, काहीच नाही. इथे बघा स्टॉपिंग पोटेन्शियल दिला, कायनेटिक एनर्जी विचारली, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई इंटू व्ही0, जस्ट पुट डोल एंड गेट द आन्सर. बस, जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आता बघा इथे कॅपॅसिटरचा क्वेश्चन असेल कदाचित. कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. हे बघा, पॅरललचा कॅपॅसिटर जर का सिरीज मध्ये असेल तर काय असतं, तर कॅपॅसिटर सिरीज मध्ये असेल तर फॉर्म्युला आहे CS इज इक्वल टू, तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत नसेल तर तुम्ही जे अभ्यास केला ते करा ना. जसं आपल्या क्लासच्या मुलांना आपण सांगितलं 1/CS इज इक्वल किती असतं, 1/C1 प्लस किती असतं 1/C2. जस्ट पुट डोल एंड गेट द आन्सर अँड मेक इट अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. झालं. पण किती सिस्टमॅटिक पेपर लिहिला गेला पाहिजे तर चेक करण्यावर फार इम्प्रेशन पडतं. सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन नंबर स्टार्टिंग पासून बरोबर टाका. मेन क्वेश्चन सगळ्यात लेफ्ट हँड साईडला आणि सब क्वेश्चन दोघांच्या मधात टाकायचे बाळांनो. ठीक आहे. आता त्यानंतर बघा नेक्स्ट सेक्शन बी. सेक्शन बी नंतर असतं बाळांनो सेक्शन बी. आता सेक्शन बी मध्ये आपल्याला कुठले 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर स्टुडंटनी सगळ्यात पहिले काय करायचं, क्वेश्चन्स किती दिलेले आहेत, तर क्वेश्चन नंबर 3 पासून तुम्हाला दिलाय क्वेश्चन नंबर 12 किंवा दिलाय 14 पर्यंत, म्हणजे टोटल 12 क्वेश्चन दिले आहेत बाळांनो. मग या 12 मधले 8 क्वेश्चन्स करायचे आहेत. तर मुलं काय करतात, सगळ्यात पहिले मी सांगतो. सगळ्यात पहिला क्वेश्चन जमतो काय, टिक मार्क कर, लिहून घे. नाही, पहिले पूर्ण 12 क्वेश्चन वाचून घ्या बाळांनो. मग डिसाईड करा की त्यातले कुठले 8 बघाय सॉल्व्ह करायचे आणि ते 8 क्वेश्चन पेपर मध्ये पहिले टिक मार्क करून घ्या. ओके, जसं फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन द चेंज ऑफ इंटरनल एनर्जी. थर्मोडायनामिक्स आहे, मला जमू शकतो, वाचून घ्या पहिले. ओके, प्रेडिक्ट करू नका मी करणार आहे की नाही, कारण की तुम्हाला हा जमतो, पण याच्यापेक्षा अजून इझी असतील तर पुढचे, म्हणजे त्याचा आन्सर तुम्ही याच्यापेक्षा चांगलं लिहू शकणार असेल तर आपल्याला टाइम वेस्ट नाही करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळे क्वेश्चन्स लिहायचे.
कधी कधी काय होतं ना, मुलं पहिले 4 सॉल्व्ह करून घेतात आणि नंतर समजतं यार शेवटच्या याच्यापेक्षा इझी असते, शेवटची मी याच्यापेक्षा चांगलं लिहू शकलो असतो, पण झाला वेळ निघून गेला बाळांनो, मग तुम्हाला कॉन्फिडन्स कमी होईल. त्यामुळे वाचून घ्या. स्पेरिकल मिरर, मॅग्नेटायझेशन काय असतं, न्यूमेरिकल वाचून घ्या, बघून घ्या गिवन डाटा काय दिलाय, जमताय का, जमत असेल तर प्रिफरन्स न्यूमेरिकलला जास्त द्या. आता न्यूमेरिकलला प्रिफरन्स का बरं जास्त द्यायचा, त्याचं रिझन मी सांगतो तुम्हाला. ओके, बघा काय फायदे असतात न्यूमेरिकलचे. पायलट सबस लॉ म्हणजे पूर्ण 12 क्वेश्चन वाचून घ्या, त्यातले टिकमार्क करून घ्या की मी हे 8 चांगले लिहू शकतो. कदाचित तुम्हाला 12च्या 12 जमतील, पण त्यातले परफेक्ट कुठले लिहू शकतो हे सगळे वाचल्याशिवाय समजणार नाही. ओके, किंवा नाही तर क्वेश्चन थर्ड आहे. क्वेश्चन थर्ड एकच इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आहे, सॉरी क्वेश्चन थर्ड हा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आहे. बघा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आहे, बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल क्वेश्चन असेल तर डायरेक्ट सांगू शकता क्वेश्चन थर्ड मधला फर्स्ट नाही, क्वेश्चन थर्ड मधला जो क्वेश्चन थर्ड आहे त्यातला पहिला, त्यातला दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, पाचवा पॉईंट. ठीक आहे. क्वेश्चन 4 कन्स्ट्रक्शन ऑफ हायगन्स प्रिन्सिपल. बघा पहिला पॉईंट नुसार आन्सर लिहायचे. पण हे जे थेरॉटिकल क्वेश्चन आहे देतात तर 2 मार्क, पण बघा किती सारं लिहावं लागतं मला, किती सिस्टमॅटिक लिहावं लागतं. बघा एवढा सुंदर क्वेश्चन पेपर दिलाय. तुम्हाला जर का पेपर पाहिजे असेल तर मी आपल्या डीसी जनताच्या टेलिग्राम चॅनलवर हा पेपर टाकलेला आहे. क्वेश्चन पेपर सुद्धा टाकला, त्याची आन्सर शीट सुद्धा काढली. एक झेरॉक्स काढून घ्या तुम्ही बाळांनो, तुम्हाला लक्षात येईल पेपर कसा लिहिला पाहिजे. ठीक आहे. या डीसी जनताच्या टेलिग्राम चॅनलवर आपण हे सगळं टाकलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन करू शकता. आता इथे बघा नेक्स्ट, बघा क्वेश्चन 5 मॅग्नेटायझेशन काय असतं, एसआय युनिट किती सुंदर असतं. सिरियस म्हणजे सिस्टमॅटिक पेपर लिहिल्यानंतर चेक करण्याला बिलकुलही त्रास होत नाही. आता आपण थोडं न्यूमेरिकलवर फोकस करू. बघा हे सगळे थेरॉटिकल क्वेश्चन आहे. थेरॉटिकल क्वेश्चन्स विल गिव्ह यू मार्क, पण प्रॉब्लेम इज दॅट यू हॅव टू राईट इन व्हेरी डीपली. आता बरेच ऑनलाईन लेक्चर्स आहेत, तुम्ही टीचर लोकांचे ऑनलाईन लेक्चर बघतात, 1.5 2 3 तास वन शॉट लेक्चर संपवतात, पण ते फार डिटेलमध्ये सांगत नाही बाळांनो. ओके, ते फक्त सांगतील तुम्हाला हा महिने पढ़ाया था वो डेरिवेशन आया, पण ते डेरिवेशन त्यांनी जे शिकवलंय ते फार शॉर्टकट मध्ये शिकवलंय. तसं डेरिवेशन लिहिलं तर मार्क भेटणार नाही. तुम्हाला पेपर झाल्यावर हे कॉन्फिडन्स येईल की सरांनी शिकवलंय म्हणून मार्क भेटले, पण तुम्हाला ऍक्च्युअली रिझल्ट लागल्यावर समजेल बाळांनो की ते बिनकामाचं होतं, मार्क भेटले नाही. समजलंय की नाही, कारण की तुम्हाला डिटेलमध्येच पेपर लिहावा लागतो. ओके, कुठेही शॉर्टकट मारायचे नाही. जिथे डेरिवेशन असतात, जिथे थेरॉटिकल गोष्टी असतात, पूर्ण प्रॉब्लेम मुलं काय करतात, रेस्टोरिंग फोर्सेस, जसं फॉर एक्झाम्पल याच्यात डिफरन्शियल इक्वेशन आहे. मुलं काय करतात, डिफरन्शियल इक्वेशन आहे का, तर त्यांचं डिफरन्शियल इक्वेशन पार्ट असतं d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. त्याची सुरुवात रेस्टोरिंग फोर्स पासून सुरू करून टाकतात. हे रेस्टोरिंग फोर्स बस झालं, आणि मग पुढच्या स्टेप लिहितात. पण एवढ्याच मार्क भेटत नाही, तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये लिहावं लागेल. इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द पोझिशन इज कॉल्ड ॲज रेस्टोरिंग फोर्स, आणि मग त्याचा फॉर्म्युला. त्यामुळे कुणाचे वन शॉट लेक्चर बघत असताना फक्त कुठले कुठले महत्वाचे पॉईंट आहेत तेच बघा, अदरवाईज तुम्हाला पुस्तकांमधून सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतील बाळांनो, लक्षात ठेवा. त्यामुळे वन शॉट लेक्चरचे टीचर काय म्हणतील पेपर झाल्यावर, जो मैंने बताया था वो सब आया, लेकिन जो मैंने पढ़ाया था अगर वो आपने लिख लिया तो आपको मार्क मिलेंगे नहीं पूरे, कारण की डिटेलमध्ये ते कधी शिकवत नाही. ऑब्विसली एवढा टॉपिक जो आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये 15-15 20-20 तास लागतात, ते 3 तास जर का शिकवायचं असेल तर ते डिटेलमध्ये शिकू शकणार नाही बाळांनो. इव्हन मी जरी घेतले वन शॉट लेक्चर तरी. पण प्रॉब्लेम आहे की थोडं मुलांनी काम करून म्हणजे लक्ष देऊन काम करायचं. त्यामुळे मी हे आन्सर शीट, एक मॉडेल आन्सर शीट तुमच्याकडे असू द्या, त्या टेलिग्राम चॅनलवर जा. पुन्हा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डीसी जनता टेलिग्रामला, आणि मी तिथं ते टाकलेलं आहे. आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवर जा, तुम्ही डायरेक्ट चॅनलमध्ये एनरोल व्हा. ठीक आहे. येस, बघा आता बाळांनो नेक्स्ट काय दिलंय. हा हे बघा न्यूमेरिकलचा फायदा काय असतो. थेरॉटिकल क्वेश्चन एवढा मोठा सॉल्व्ह करून तुम्हाला 2 मार्क भेटतात, पण न्यूमेरिकल बघा, गिवन डाटा टू फाइंड, येस बस एवढ्या याच्यातच तुम्हाला 2 मार्क भेटतात. सो न्यूमेरिकल इज ऑलवेज बेटर. न्यूमेरिकल जमलं तर शुअर शॉर्ट मार्क भेटतात. त्यात तुमची हँडरायटिंग खराब असली तरी काही प्रॉब्लेम नाही, मार्क द्यावेच लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा टाइम वाचतो भरपूर. थेरॉटिकल क्वेश्चनला भरपूर लिहावं लागतं. बघा जिथे इथे थेरी क्वेश्चन आहे, बघा डायग्राम काढा, सगळं थेरॉटिकली लिहा. हे बघा किती लिहावं लागतं. हे बघा डायोड बद्दल किती साऱ्या गोष्टी लिहाव्या लागतात. पण न्यूमेरिकल काहीच नसते. बघा न्यूमेरिकल किती शॉर्ट मध्ये असतं, कारण टाइम जर का वाढवायचा असेल, तुमचा 3 तासाचा पेपर तुम्हाला जर का 2.5-3 तासात संपायचा असेल, आणि नंतर रिवाइज करण्यासाठी क्वेश्चन नंबर बरोबर टाकले की नाही, त्यानंतर सप्लिमेंट्स बरोबर जोडले की नाही, सप्लिमेंटचे नंबर बरोबर टाकले आहे की नाही, असा पूर्ण कॉन्फिडन्स येण्यासाठी न्यूमेरिकल अटेम्प्ट करणं फार गरजेचे आहे. तुम्ही जर का विचार केला की मला पूर्ण थेरीज अटेम्प्ट करायची आहे, तर तुमचा पेपर 3 तास सॉल्व्ह होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कॉम्बिनेशन ठेवा, काही थेरी अप्लाय करा, काही न्यूमेरिकल अप्लाय करा, पण न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. आणि सोपे न्यूमेरिकल तर बिलकुलही सोडू नका. न्यूमेरिकलचा अभ्यास कसा करायचा याची मी स्ट्रॅटेजी सांगितली आहे. याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली आहे. डीसी जनता युट्यूब चॅनलला जर गेले तर बघा, तुम्हाला मी न्यूमेरिकलची स्ट्रॅटेजी सांगितली आहे. बघा
तेव्हा फिजिक्स न्यूमेरिकलची स्ट्रॅटेजी सांगितली. ओके, सगळ्या गोष्टी मॅथ्सची सुद्धा स्ट्रॅटेजी सांगितली मी तुम्हाला बाळांनो. फिजिक्सची पेपर म्हणजे विदाउट सॉल्विंग न्यूमेरिकल म्हणजे फिजिक्स थेरीचा अभ्यास कसा करायचा, न्यूमेरिकलचा अभ्यास कसा करायचा. मॅथ्स बद्दल मी बोललोय बाळांनो, लक्षात ठेवा. मॅथ्सची सुद्धा स्ट्रॅटेजी सांगितली आहे की थोडं M1 वर जास्तीत जास्त फोकस केलं तर तुम्हाला कसे चांगले मार्क भेटू शकतात, म्हणजे इव्हन 80-85 च्या अबोव कसे भेटतील ते व्हिडिओज बघा तुम्ही, लक्षात ठेवा. आणि काही डाऊट असेल तर त्याला मला कमेंट करून सांगा. चला या इथे. येस, सो सांगायचं तात्पर्य दिस आर पेपर्स, लक्षात ठेवा. हे बघा, आता बघा थेरी लिहायला किती वेळ लागतो, डेरिव्हेशन लिहायला किती वेळ लागतो, पण न्यूमेरिकलचं असं नसतं बघा. न्यूमेरिकल गिवन डाटा 2 पॉईंट फॉर्म्युला करेक्ट असला, पुट व्हॅल्यू गेट आन्सर, आणि कॅल्क्युलेशन फार अवघड असतात. फार एखाद दोन न्यूमेरिकल असतात की ज्यात खरंच लॉक टेबलची गरज असते, बाकीच्या न्यूमेरिकल मध्ये लॉक टेबलची सुद्धा गरज नसते. ठीक आहे. सो व्हॉट आय विल सजेस्ट की थोडं न्यूमेरिकल कडे जास्त लक्ष द्या. न्यूमेरिकल तुमचे टाइम वाचवतील. प्रत्येक सेक्शन सुरू करत असताना बाळांनो न्यू पेज वरनं सुरू करायचा. डबल त्याच गोष्टी आता चला. हे बघा, डायग्राम्स मात्र पेन्सिलने काढायच्या. डायग्राम्स मध्ये सगळे एरोज वगैरे बरोबर काढायचे. डायग्राम्स या टेक्स्टबुक क्लास फॉलो करा. सगळ्या गोष्टी आहेत बघा. तेव्हा थेरॉटिकल क्वेश्चनला भरपूर टाइम लागतो, डेरिव्हेशनला भरपूर. आता ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी कराव्या लागतील त्या कराव्याच लागतील, पण व्हॉट आय विल सजेस्ट न्यूमेरिकल कडे थोडं लक्ष द्या. हे बघा न्यूमेरिकल डेरिव्हेशन्स. येस येस बघा, येस सगळ्या गोष्टी. न्यूमेरिकल किती सिंपल असतात बघा. हे बघा न्यूमेरिकल किती, डेरिव्हेशन तरी मोठे असतात, न्यूमेरिकल बघा किती सिंपल असतात, काहीच नाही. पुट व्हॅल्यू गेट आन्सर, सिंपल फॉर्म्युले येतात. न्यूमेरिकल बरोबर अप्लाय करा बाळांनो, बरोबर करा. न्यूमेरिकल पाहिजे तर आपल्या अल्फा सिरीज मध्ये जा. अल्फा सिरीज मध्ये सगळे न्यूमेरिकल सापडतील तुम्हाला. ओके, सेक्शन डी चे क्वेश्चन मात्र बरोबर करायचे बाळांनो, कारण सेक्शन डी या डिटेल मध्ये असतो, लक्षात ठेवा. जमेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. सेक्शन डी, सेक्शन डी मध्ये बरं का थेरॉटिकल क्वेश्चन आले तर टाइम बघून हे सॉल्व्ह करा, पण मोस्ट प्रेफरन्स न्यूमेरिकलला द्या. खूप लेंथी क्वेश्चन लिहावे लागतात, डेरिव्हेशन खूप मोठे मोठे आहेत. सो काय असताना कधी कधी फिजिक्सचा अभ्यास पूर्ण झाला पण पेपर लिहिता आला नाही तर त्याच्यापेक्षा खराब गोष्ट आहे ती. भाई मी अभ्यास केला, मला सगळं येत होतं, पण पेपर लिहायला टाइमच मिळाला नाही. जर का हे वाक्य तुम्हाला बोलायचं नसेल तर न्यूमेरिकलला फोकस करावं लागेल, कारण न्यूमेरिकल तुम्हाला फार न्यूमेरिकल बघा एकदम सिंपल असतात. डायग्राम्स वापरले न्यूमेरिकल एकदम बघा 2-2 मार्क देतात मला न्यूमेरिकल. डेरिव्हेशनला भरपूर टाइम लागतो आपल्याला. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि पेपर बरोबर सॉल्व्ह करा. तर हे सगळा पेपर मी दिलेला आहे, कसा लिहिलाय याच्यावर मी तुम्हाला मॉडेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर तुम्ही हे सॉल्व्ह करा बरोबर. ठीक आहे. डीसी जनता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो, अजून त्याच्यावर काही बऱ्याच गोष्टी येणार आहे. अपडेट येत राहतील तुम्हाला, वन शॉट लेक्चरचे, काही महत्वाच्या मॅरेथॉनचे, ते तुम्ही अपडेट करा. टेलिग्राम चॅनलला जा, तिथं सुद्धा सगळे अपडेट येतात, सगळे PDF फाईल येतील. या आता हा जो मी डेमो घेतला होता त्याची आन्सर शीट आणि तुम्हाला क्वेश्चन पेपर सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्ष द्या बरोबर. ठीक आहे. आणि काही डाऊट्स असेल तर कमेंट करून सांगा बाळांनो. काही अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्या स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि अभ्यास करा. थँक्यू सो मच. ऑल दी व्हेरी बेस्ट.